पाहिजे तशा प्रकारचा राजीनामा गृहमंत्र्यांनी दिल्याचं माध्यमाच्या द्वारे आमच्या लक्षात आलेलं आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला। आमची अपेक्षा अशी होती की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि पवार साहेबांनी घ्यायला हवा होता। परंतु आता त्याकरता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली। हा राजीनामा जरी झाला असला तरी अजूनही एक गोष्टीचं कोडं मला पडलेलं आहे की इतक्या भयावह घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले, पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक चकार शब्द देखील का बोलत नाहीत। अद्यापही त्यांनी कुठली प्रतिक्रिया का दिली नाही। या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं मौन हे मात्र अस्वस्थ करणारं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की किमान अशा परिस्थितीत तरी त्यांची प्रतिक्रिया ही यायला हवी होती। त्यांची शेवटची प्रतिक्रिया जी मला आठवते ती वाझे काय लादेन आहे का या प्रतिक्रियेनंतर इतक्या गोष्टी घडल्या, तो लादेन आहे का अजून काय आहे, दाऊद आहे का काय आहे हे मला माहिती नाही, पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतर आणि या सगळ्या एपिसोड नंतरही मुख्यमंत्री का बोलत नाहीत हा माझा सवाल आहे। सर, ते वक्तव्य केलं आणि ते अंगलट आलं आणि गृह खात्याचा कारभार देखील लोकांच्या समोर आला म्हणून मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कर म्हणून स्वीकारले। असं असतं की शेवटी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा परिस्थिती अडचणीची असते, जेव्हा आपण स्वतः आपलं सरकार अडचणीत असतं, अशाही परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला फेस करून मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचं असतं की हो ठीक आहे, चूक झाली असेल तर आम्ही ती सुधारू किंवा आमचं याच्यावर हे म्हणणं आहे। अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर यायला पाहिजे, पण तशा आलेल्या दिसत नाही। योग्य वाटत नाही म्हणून राजीनामा देतला असं त्यांनी राजीनामा देताना पत्रामध्ये म्हटलेलं आहे। आता पत्रामध्ये काहीही म्हटलं असलं तरी मला असं वाटतं की आता त्याच्यावर फार काही बोलून फायदा नाही। नैतिकता ही पहिल्या दिवशीच आठवायला पाहिजे होती, पण ती आता जरी आठवली असेल माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी देखील नैतिकता कधी आठवली तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। सर, प्रश्न असा आहे की CBI यामध्ये FIR दिलं, सिटिंग मिनिस्टर अरेस्ट होणार आहे असं दिसलं म्हणून हा राजीनामा घेतला गेला। एक दुसरा असा आहे की CBI चौकशी करेल, पण आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, त्यासाठी EDची एंट्री यामध्ये आपण नाकारता येणार नाही। पहिली गोष्ट तर अशी आहे की CBI कोणाला अरेस्ट करेल किंवा करणार नाही या संदर्भात CBI स्वतः सांगू शकेल, पण एक सिटिंग होम मिनिस्टरच्या संदर्भात जेव्हा CBI इन्क्वायरी कोर्ट सांगतं त्यावेळी त्यांना त्या पदावर राहताच येत नाही, कारण एक प्रकारचा कॉन्स्टिट्यूशनल कॉन्फ्लिक्ट हा त्यातनं निर्माण होतो की एक एजन्सी अशा पदावरच्या व्यक्तीची चौकशी कशी करेल की जो स्वतः ते जे काही गुन्हे आहेत त्या गुन्हे घडण्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशनचा कस्टोडियन आहे, त्यांची चौकशी ते कशी करतील। आणि म्हणून मला असं वाटतं की आता पर्यायच उरला नव्हता राजीनामा देण्याच्या शिवाय। आणि दुसरा ED किंवा इतर सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत, मला असं वाटतं की जसं जसं वेगवेगळ्या एजन्सीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होईल, त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे काही अँगल येतील त्या अँगलनुसार ज्या एजन्सीज आवश्यक असतील त्या एजन्सीज त्यामध्ये येतील, आवश्यक नसेल तर येणार नाही। संजय राठोड प्रकरणामध्ये राजीनामा दिल्यानंतर ते सगळं थंड वाचनात बसलं आणि त्याचा फार काही पुढे होत नाही। तुम्हाला असं वाटतं की 100 कोटी प्रकरणामध्ये एक राजीनामा दिल्यानंतर ते सुद्धा थंड वाचनात बसेल का त्याची चौकशी होईल पुढे? आता हा प्रश्न खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे। या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का असाच प्रश्न विचारावा लागेल। याचं कारण हे खरंच आहे की ज्या प्रकारे राठोडांच्या राजीनाम्यानंतर आणि राजीनाम्याच्या आधी आणि आजपर्यंत
पोलिसांचा व्यवहार दिसतो आहे, मला असं वाटतं की अशा प्रकारचा व्यवहार पाहूनच CBIकडे हे मॅटर उच्च न्यायालयाने दिलं आहे आणि त्याही प्रकरणात अशाच प्रकारे जर पोलीस वागत राहिले तर कदाचित एखादं न्यायालय तेही प्रकरण CBIकडे वर्ग केल्याशिवाय राहणार नाही. सर, त्याबद्दल माझं प्रकरण आणि त्यानंतर परमवीर सिंग प्रकरण की अनिल देशमुख यांचं प्रकरण, त्यात 4 आरोप असे झाले की राजकीयदृष्ट्या हे आरोप करतात, पण नंतर मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे सिद्ध होतं की जे आरोप तुम्ही करत होते त्यात तथ्य होतं. सरकारचा बचाव आता फोल ठरला पाहिजे. हे पूर्णपणेच फोल ठरलेलं आहे. याचं कारण असं आहे की ज्यांनी माझं राजकीय आयुष्य बघितलेलं आहे, पूर्वी विरोधी पक्षात होतो, मग मुख्यमंत्री होतो, आता पुन्हा विरोधी पक्षनेता आहे, या सगळ्या वेळी मी कुठलाही आरोप लावताना पुराव्याशिवाय लावत नाही. मी अतिरंजित बोलत नाही. जेवढं माझ्याकडे माहिती असेल त्या माहितीच्या आधारावर बोलतो. मी कायद्याचा पदवीधर असल्यामुळे जेवढा कायदा मला समजतो त्या कायद्याच्या आधारावर बोलतो आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये माझी भूमिका कोणीही तपासून बघितली तर मी ती कायदेशीर मांडत होतो, पुराव्यांच्या आधारावर मांडत होतो आणि मला उत्तर देणारे मात्र टोलवाटोलवी करत होते. मला उत्तर देणारे माझीच चौकशी करू अशा प्रकारच्या वल्गना त्या ठिकाणी करत होते. मला असं वाटतं की आज मला या गोष्टीचं समाधान आहे की पुराव्यांसहित ज्या गोष्टी मी मांडत होतो ते आता न्यायालयाने देखील स्वीकारलेलं आहे. देवेंद्रजी, पहिल्या दिवसापासून स्वतः शरद पवार असतील, इकडे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्र्यांची पाठराखण करत होते. आज हे आले, तुम्ही इतक्या दिवसांपासून हे सगळं बघताय, काय नेमकं असेल? कारण पवारांना देखील पूर्ण मागे यायला लागल्या सगळ्या. असं आहे की हिंदीमधली एक म्हण आहे, बूंद से गई वो हौद से नहीं आती, आणि या प्रकरणात अशीच परिस्थिती झाली आहे. विनाकारण त्या ठिकाणी पाठराखण करण्यात आली आणि विशेषतः पवार साहेबांच्या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर जी परिस्थिती त्यांच्यावर ओढावली की इकडे ते सांगतायत ते क्वारंटीन होते आणि दुसरीकडे त्यांचे व्हिडिओज चाललेले आहेत. ही जी काही परिस्थिती त्यांच्यावर आली, मला असं वाटतं ती अतिशय दुर्दैवी परिस्थिती होती. कुठल्याही नेत्यावर अशी परिस्थिती येता कामा नये आणि म्हणून चुकीची पाठराखण झाली हे मात्र आज सिद्ध झालं. सध्या राज्यातली परिस्थिती बघितली तर कायदा व सुव्यवस्था आधीच अडचणीत आहे. कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी निर्बंध आहेत. नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला झाला किंवा अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत. या सगळ्या काळामध्ये गृहमंत्र्यांचा राजीनामा हे कितपत त्रासदायक ठरू शकतं? कारण हे खातं तितकंच महत्त्वाचं देखील आहे. नेमकं आजच निर्बंध. मला असं वाटतं की गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर खातं जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे जातं. मुख्यमंत्री आणि त्यांचं जे काही तिघांचं सरकार आहे त्यात जो काही निर्णय होईल त्यात मुख्यमंत्री ठेवतील की राष्ट्रवादी काँग्रेसकडे खातं असल्यामुळे दुसऱ्या मंत्र्याकडे देतील, या संदर्भात त्याचा निर्णय केला जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे काही खूप परिणाम होईल. त्याला जर महिना 2 महिने निर्णयच नाही झाला की कोणाकडे ठेवायचा आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय केला स्वतःकडेच ठेवायचा आहे, तोही निर्णय झाला नाही तर मात्र त्याचा परिणाम नक्की होऊ शकतो. सर, प्रश्न असा की जेव्हा सरकार अस्तित्वात आलं एक वाक्य सर्वांच्या तोंडात होतं की जनतेच्या मनातलं सरकार असं सरकारतर्फे म्हणलं जात होतं. मात्र शरद पवारांचं वचक पूर्ण सरकार आणि सरकारच्या कारभारावर मग अंतर्गत असेल की शासकीय अनेक गोष्टी असतील त्यावर झालेला आहे काय जनता राजा म्हणून अनेक अनुभव असतील असा नेता म्हणून त्यांचं ओळख आहे. बघा, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे जनतेच्या मनातलं सरकार नाही आहे, उलट जनतेच्या मॅन्डेटला धोका देऊन आलेलं सरकार आहे, बेईमानीनं आलेलं सरकार आहे आणि हे 3 पायाचं सरकार आहे, ऑटो रिक्षा सरकार आहे. याचे 3ही चाकं 3 वेगवेगळ्या दिशेने पळत आहेत. आज 1 वर्षानंतर 1.25 वर्षानंतर जे मी म्हणत होतो त्याचा अनुभव जनता घेते. ज्या प्रकारे 3 पक्ष आपापला अजेंडा चालवत आहेत, कुठलाही समन्वय नाही आहे. या राज्यामध्ये एक मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो. प्रत्येक पक्षाला आपली जागीर अशा प्रकारे महाराष्ट्र वाटतो. ही जी काही अवस्था या ठिकाणी आली आहे, मला असं वाटतं आता जनतेला देखील हे लक्षात आलेलं आहे की हे सरकार कशा प्रकारे 3 पायाचं सरकार 3 वेगवेगळ्या दिशेला चाललं आहे आणि यात भरडली जाते आहे ती मात्र जनता भरडली जाते. शरद पवारांचं अपयश मी आता अपयश आणि यश या संदर्भात काही मी फार मूल्यमापन करणार नाही, पण मला असं वाटतं की ते स्वतःच याचं मूल्यमापन निश्चित करत असतील की त्यावेळेस घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य. 100 कोटीच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन म्हणजे आरोप फक्त गृहमंत्र्यावर झाले आता सध्या तरी, पण येत्या काळात शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील अनेकांमध्ये काही हा वाटा जात होता का? याबद्दल देखील एक चर्चा होतीये. पुढच्या काळात कशा पद्धतीने हे सगळं बघताय? बघा, जी माहिती माझ्याकडे आहे त्या माहितीच्या आधारावर
याच्यामध्ये अनेक नावं भविष्य काळात उघडकीस येणार आहेत. बरीच नावं त्याच्यामध्ये येतील. एकटे अनिल देशमुख असणार नाहीत, अनेक लोक त्याच्यामध्ये येतील. पण हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. माझ्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती खरी समजून मी बोलणं हे योग्य नाही आहे. इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या, पुराव्यासहित माहिती बाहेर येऊ द्या, त्यातनं अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतील. सर, जनतेकडून चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा झाला, अनेक प्रकरणं बाहेर आली, राष्ट्रवादी झाले, आता विरोधी पक्षाच्या टार्गेटवर आता काँग्रेस पण नाही, असं आम्ही कुठलेही टार्गेट ठेवत नाही किंवा कुठल्याही पक्षाला व्यक्तीला टार्गेट करून आमचं राजकारण नाही आहे. आमचं टार्गेट एकच आहे, महाराष्ट्राची प्रतिमा जी पूर्णपणे खराब होते आहे, देशातलं उत्तम पोलीस असलेलं महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांची प्रतिमा जी डागाळली जाते आहे, ती प्रतिमा पूर्ववत आणण्याकरता जे जे करावं लागेल आणि ज्याच्या मागे लागावं लागेल ते आम्ही करू आणि त्याच्या मागे लागू. सर, अनिल देशमुखांचा आज राजीनामा झाला. दिल्लीमध्ये तुम्ही म्हणाला होता की वाजेंचे सरकारमध्ये हँडल करून ते शोधायला पाहिजे, अजूनही ते हँडल बाकी आहे. माझं मत असं आहे की अजूनही काही हँडलर्स बाकी आहेत. संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली की हा सरकारशी संबंधित विषय न्यायालयाचा निर्णय मी वाचलेला आहे, मग मी प्रतिक्रिया देणार. संजय राऊतांची परिस्थिती सहनही होत नाही, सांगताही येत नाही, अशा प्रकारची या सरकारने करून ठेवली. त्यांना कधी डिफेंड करावं लागतं, कधी इनडिफेन्सिबल गोष्टी येतात. ज्या गोष्टीचा बचावच करता येत नाही त्यावेळेस मग ते अशा प्रकारचं मी वाचलं नाही आहे, मी पाहिलं नाही आहे, मला माहिती नाही आहे, मी सरकारमध्ये नाही आहे, अशा गोष्टी ते सांगतात. मला असं वाटतं की त्याला काय ठीक आहे, ती त्यांची प्रतिक्रिया. हिंदी में जानना चाहेंगे, आज एक सुप्रीम हाईकोर्ट की तरफ से बड़ा फैसला सरकार को लगा और गृह मंत्री को आखिरकार इस्तीफा देना पड़ा, आपकी पहली प्रतिक्रिया? देखिए, गृह मंत्री का ये इस्तीफा बहुत पहले आना चाहिए था. जिस समय इस प्रकार के आरोप लगे, फिर पूर्व पुलिस कमिश्नर का पत्र आया, पूर्व कमिश्नर इंटेलिजेंस का रिपोर्ट खुला हुआ, इसमें से किस प्रकार से सरकार में रैकेट चल रहा है ये सारी चीज़ें बाहर आई. सचिन वाजे इनके इन्वेस्टिगेशन में जो जो चीज़ें बाहर आई वो आश्चर्यचकित करने वाली थी. एक प्रकार से मुंबई और महाराष्ट्र में सिंडिकेट राज चल रहा था. ये सारी चीज़ें बाहर आने के बाद तुरंत इस प्रकार का इस्तीफा ये गृह मंत्री से लेना चाहिए था, लेकिन वो इस्तीफा नहीं लिया गया. आखिरकार उच्च न्यायालय को इसमें हस्तक्षेप करना पड़ा और उच्च न्यायालय के हस्तक्षेप के कारण ये इस्तीफा देना पड़ा है. लेकिन जहां एक और ये इस्तीफा हुआ है, वही मैं दूसरी ओर सवाल पूछना चाहता हूं कि मुख्यमंत्री मौन क्यों है. ये पूरा प्रकरण बढ़ता गया, प्रकरण जटिल होता गया, परत दर परत खुलता गया. इसमें से कई आश्चर्यचकित करने वाली चीज़ें बाहर आई, कई सरकार का और स्टेट का नाम खराब करने वाली घटनाएं घटी. इन सारी चीज़ों में मुख्यमंत्री जी मौन रहे. पिछला स्टेटमेंट जो मुख्यमंत्री जी का मुझे याद आता है, तो वाजे कोई लादेन थोड़ी है. इस प्रकार से वाजे का समर्थन या उसका बचाव मुख्यमंत्री जी ने किया था. तब से लेकर आज तक ऑफिशियली एक भी बात मुख्यमंत्री जी ने इसके ऊपर नहीं की. मुख्यमंत्री क्या गठबंधन की मजबूरी की वजह से नहीं बोल रहे थे सरकार बचाने के लिए, या और किसी तरह का दबाव? देखिए, इसका जवाब तो मुख्यमंत्री दे पाएंगे. हाँ, ये ज़रूर है कि सरकार को बचाने के लिए अलग अलग प्रकार के कॉम्प्रोमाइज़ वो लगातार कर रहे हैं, लेकिन ये कॉम्प्रोमाइज़ सरकार बचाने का कॉम्प्रोमाइज़ नहीं है, तो स्टेट के साथ कॉम्प्रोमाइज़ है. ये महाराष्ट्र की इज्जत के साथ, महाराष्ट्र की अस्मिता के साथ एक प्रकार का कॉम्प्रोमाइज़ हो रहा है, और इसलिए मुझे लगता है इस पर जवाब तो मुख्यमंत्री जी को देना पड़ेगा. तेलगी स्कैम के बाद इतने बड़े पैमाने पर भ्रष्टाचार या पुलिस दल का जो डैमेज हुआ था वो आज इस समय हुआ है, तो ऐसी स्थिति में आप कैसे देखते हैं? देखिए, पुलिस फोर्स को प्राइवेट आर्मी की तरह वसूली के लिए अगर इस्तेमाल किया जाए तो इससे दूसरा कोई अलग उसमें से निष्कर्ष नहीं आ सकता है. जिस प्रकार से सिंडिकेट राज तैयार करके पुलिस का उपयोग हफ्ता वसूली के लिए, पुलिस का उपयोग सेटलमेंट के लिए ये सरकार करने लग गई थी, तो इसमें से ऐसा ही हश्र उसका निकलने वाला था, और वही चीज़ें हमारे सामने आई है.
इसके लिए पुलिस जिम्मेदार नहीं है। देखिए, पुलिस एक फोर्स होता है, इस फोर्स को चलाने वाली सरकार उसका इस्तेमाल किस प्रकार से करती है, इस पर वो फोर्स काम करता है, क्योंकि उसके पास बहुत अधिकार होता है, पावर होता है। और ये पावर अगर निरंकुश हो जाए, क्योंकि उसको चलाने वाली सरकार उसका निरंकुश उपयोग करने लगे, तब ये पावर कहीं ना कहीं लोगों को डैमेज करता है। और वही स्थिति हमने महाराष्ट्र में देखी। इसकी पूरी जिम्मेदारी सरकार की है। आपने पूरे मामले को परत तरफ खोला, आप पर भी आरोप लगे कि आप राज्य सरकार को अस्थिर करने के इस तरह के बेबुनियाद आरोप लगा रहे हैं। आप केंद्रीय गृह सचिव के पास भी गए, अब तो केंद्रीय एजेंसी के पास ही मामला सौंपा गया है। दूध का दूध पानी का पानी अब होगा। मैं बिल्कुल मानता हूं कि दूध का दूध पानी का पानी होगा। बहुत चीज़ें इसमें से बाहर आएगी। मैं तो ऐसा कहता हूं कि जिसको अंग्रेजी में टिप ऑफ आइसबर्ग कहते हैं, उस प्रकार से ये बिल्कुल छोटी छोटी चीज़ें अभी बाहर आई है। जैसे ही इन्वेस्टिगेशन आगे बढ़ेगा, कई चेहरों के ऊपर से पर्दे हटेंगे और एक प्रकार से क्लिनजिंग, एक प्रकार से सफाई ये इस इन्वेस्टिगेशन के माध्यम से होगी। तो जांच की दिशा बहुत आगे बढ़ती हुई अभी नजर आ रही है, क्योंकि सीबीआई की एंट्री होगी, ड्राफ्ट केस में इंक्वायरी करेगी, लेकिन 100 करोड़ और ये सारे आंकड़े जो हैं, ये कहीं ना कहीं जिस एजेंसी के पास एक्सपर्टी है वो है ईडी। तो ऐसे में सीबीआई जांच के बाद या अगर मामला दर्ज होता है सीबीआई में, उसके बाद ईडी भी इसकी जांच करें, ऐसा आप मानते हैं? देखिए, सीबीआई जब जांच करती है, कोई भी एजेंसी जब जांच करती है और इस जांच के समय ऐसा ध्यान में आया कि उसमें मनी लॉन्ड्रिंग हुआ है, पैसे का लेन देन हुआ है, या पैसे को एडजस्ट करने की बात हुई है, या काले पैसे को सफ़ेद करने का प्रयास किया गया है, या फेमा फेरा इस जैसे कानूनों का उल्लंघन हुआ है, तो ऑटोमेटिक ऐसे मामलों में ईडी स्टेप इन होती है। तो अभी ये मामला जैसे जैसे आगे बढ़ेगा, तो आवश्यकता होगी तो ईडी इसमें ज़रूर आएगी, आवश्यकता नहीं होगी तो नहीं आएगी। सर, पेटिशनर का कहना है कि ना सिर्फ अनिल देशमुख बल्कि उसने अन्य भी नाम लिए हैं जिनके खिलाफ ये इन्वेस्टिगेशन होगा। क्या आप मानते हैं कि अनिल देशमुख के अलावा और भी कोई बड़े नाम हैं जो इनमें आगे आएंगे? देखिए, मैं बिल्कुल साफ कहना चाहता हूँ कि इन्वेस्टिगेशन जब होता है तो लिमिटेड नहीं होता। किसी ने एक व्यक्ति का नाम कहा तो वहाँ इन्वेस्टिगेशन रुकता नहीं है, क्योंकि इन्वेस्टिगेशन में पूरा सर्किट ढूंढ के निकालना पड़ता है, इवेंट्स ढूंढ के निकालने पड़ते हैं, उसको कोलैबोरेट करना पड़ता है, उसकी एक चेन ऑफ इवेंट्स तैयार करनी पड़ती है, और फिर इसमें जो जो लोगों ने सहभागिता ली है, ऐसे सब लोग उसके अंदर लपेटे में आते हैं। तो मुझे ये लगता है और मेरा अपना विश्वास भी है कि श्री अनिल देशमुख जी तक ये सीमित नहीं रहेगा। कई चेहरों के ऊपर से पर्दे हटेंगे इस इन्वेस्टिगेशन के दरमियान। पूरे मामले में तीन पार्टी की सरकार है, तीनों पार्टी की तरफ से अंदरूनी कलह कितने लगी है। जब ये मामला सामने आया, एक दूसरे की तरफ इशारा किया गया। इनका कहना था कि जो बदलियाँ महिमा रीजन में होती थी वो शिवसेना करती थी, हमारा कोई लेना देना नहीं था। वही एनसीपी के गृह मंत्री की तरफ शिवसेना जो है वो उंगली दिखा रही थी, और कांग्रेस का तो अपना अलग ही हिसाब था। देखिए, शिवसेना तो इससे पल्ला इसलिए भी नहीं झाड़ सकती क्योंकि सारी अपॉइंटमेंट्स ये मुख्यमंत्री जी के आदेश से होती है, या फिर जो एक बोर्ड होता है, वो बोर्ड जिस प्रकार का निर्णय लेता है, उस निर्णय का रेटिफिकेशन गृह मंत्री और मुख्यमंत्री करते हैं। और विशेष रूप से आईपीएस कहाँ पर देना, किसको देना, इसका पूरा अधिकार ये मुख्यमंत्री का होता है। तो मुझे लगता है कि इसमें से पल्ला झाड़ना ये उनके लिए असंभव है। और निश्चित रूप से राष्ट्रवादी का भी वो कहना है कि केवल हम नहीं है, इसमें एनसीपी भी है, और कांग्रेस भी अपनी जमीन उसमें तलाश रही है। कांग्रेस का ये कहना नहीं है ये गलत क्यों हो रहा है, कांग्रेस को लगता है भाई इतना सब हो रहा है, उसमें हम कहाँ हैं, तो बहती गंगा में उनको भी हात धोना है। सर, गेल्या 1.25 वर्षामध्ये आणि खास करून 36 दिवसामध्ये 2 मंत्र्यांचे राजीनामे झाले. तुम्हाला महाविकास आघाडीचं भवितव्य काय वाटतं? बघा, या सरकारचं भवितव्य हे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे सरकार आपल्या स्वतःच्या वजनाने पडेल, अपने बोझ से ये सरकार गिरेगी, अशा प्रकारचं पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं. आता हळूहळू ते खरं होताना दिसतं आहे. या सरकारमधले मंत्री, या सरकारचे नेते ज्या प्रकारे वागतायत, ज्या प्रकारे सरकार चालवत आहेत, सरकार लोकांच्या मनातनं तर पूर्णपणे उतरलं आहे, पण
कॉन्स्टिट्यूशनली देखील हे सरकार स्वतःची अकर्मण्यता आणि अकार्यक्षमता हळूहळू समोर आणते. आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं सरकार पाडण्याची आम्हाला घाई नाही, आम्हाला त्यात इंटरेस्टही नाही. हे सरकार स्वतः खाली येईल आणि तीच परिस्थिती आज पाहायला मिळते. थँक्यू. तेव्हा राज्यात इतकं सगळं काही घडत असताना, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री त्याबद्दल का बोलत नाहीत, असा खडा सवाल देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांनी उपस्थित केलाय. तर त्याचबरोबर त्यांनी आज जो अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला, नैतिकतेच्या दृष्टीनं तो राजीनामा दिल्याचं जरी अनिल देशमुख यांनी सांगितलं असलं तरी ही नैतिकता त्यांना उशिरा आठवली, राजीनामा द्यायला खूप उशीर झाला, अशा प्रकारची घणाघाती टीका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सरकार पाडण्यात आपल्याला कुठलाही इंटरेस्ट नाही, रस नाही, पण हे सरकार आपल्याच ओझ्यानं कोसळेल असं भाकीत सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा केलेलं आहे. राज्यातली आजची सगळ्यात मोठी राजकीय बातमी ती म्हणजे राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. हायकोर्टानं परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना. खरं तर सुरुवातीपासूनच अगदी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्टपणे भूमिका घेतलेली होती की काहीही झालं तरी या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणार नाही, ते राजीनामा देणार नाही. पण आज अखेर कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना हा राजीनामा द्यावा लागलेला आहे, राजीनामा घ्यावा लागलेला आहे. पण या सगळ्याबद्दल आता जे काही घडतंय त्याचे धागेदोरे हे केवळ अनिल देशमुख यांच्यापर्यंतच नाही आहेत, तर ते अगदी वरपर्यंत आहेत असं सुतोवाच सुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. पण राज्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची ही बाब, राज्य सरकारच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाची बाब, गेल्या 2 वर्षामध्ये राज्यातल्या 2 मंत्र्यांना, महाविकास आघाडीच्या 2 मंत्र्यांना आपले राजीनामे द्यावे लागलेले आहेत. आणि आधी NIA इथं आलेली आहे, NIAच्या माध्यमातून स्फोटक प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता CBIची सुद्धा एंट्री होणार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की एका बड्या अधिकाऱ्यानं, मुंबई पोलीस आयुक्त पदावर राहिलेल्या एका बड्या अधिकाऱ्यानं राज्याच्या गृहमंत्र्यांवरती थेट 100 कोटीच्या वसुलीच्या टार्गेटचे आरोप केले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली होती. तो लेटर बॉम्ब खऱ्या अर्थानं आज बॉम्ब ठरलेला आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना घरी जावं लागलंय. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनं गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यामुळे लेटर बॉम्ब हा लेटर बॉम्ब नाही असं म्हणणाऱ्या सरकारच्या नेत्यांना मात्र आज आपल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी कलाटणी या सगळ्या प्रकरणाच्या नंतर मिळणार आहे का, काय याचे राजकीय पडसाद पुढच्या काळात उमटणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण NIA नंतर आता राज्याच्या या संपूर्ण राजकीय परिस्थितीमध्ये CBIची एंट्री झालेली आहे कोर्टाच्या आदेशानंतर. खरं तर CBIला एखाद्या केसचा तपास करायचा असेल राज्यामध्ये येऊन तर राज्य सरकारची परवानगी लागते आणि ती घेणं गरजेचं असायचं. पण आता कोर्टानंच तसे आदेश दिले त्यामुळे त्याची गरज नाही आहे. गृहमंत्री पदाचा राजीनामा देताना अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे की CBI मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे जे आदेश पारित केलेले आहेत कोर्टानं, त्या अनुषंगानं मी गृहमंत्री पदावर राहणं मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतोय. तरी मला मंत्रीगृह या पदावरून कार्यमुक्त करावं अशी विनंती त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली. सुरुवातीला शरद पवार यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला आणि त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे दिलेला राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली आहे. राज्याच्या राजकारणातली या घडीची ही सर्वात मोठी बातमी. महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्रात येऊन 1.25 वर्ष होत आहे आणि या 1.25 वर्षामध्ये गेल्या 2 महिन्यात 2 बड्या मंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. एक शिवसेनेचा मंत्री वनमंत्री संजय राठोड यांचा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे
मंत्री राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागलेला आहे। त्यामुळे सरकारच्या अडचणी निश्चितपणे वाढलेल्या आहेत आणि यानंतर सरकार कुठेतरी बॅकफूटवर जाताना सुद्धा दिसतंय आणि विरोधक जे सातत्यानं सरकारवर हल्ले करत होते, विरोधकांना या राजीनाम्याच्या नंतर आणखी बळ मिळेल का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण झालाय। तेव्हा ज्यांनी आता टीव्ही लावलेला असेल त्यांच्यासाठी आजची दिवसभरातली महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे। रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री बोलतायत, थेट जातो। इस सरकार को सत्ता में रहने का अधिकार नहीं है, तो एक तो इस पर अगर ये रिजाइन नहीं देते हैं तो राष्ट्रपति शासन लागू होना चाहिए और मुझे लगता है कि सरकार का जो कार्यकाल है ये कार्यकाल पूरा होगा नहीं। इस सरकार में कोई न कोई तो गड़बड़ियाँ हो सकती है। थँक्यू सो मच सर। हाँ अभी आ रहा हूँ सर। तेव्हा या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा याआधी जी मागणी केली तीच मागणी पुन्हा एकदा केली आहे रामदास आठवले यांनी की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी। हे सरकार योग्य नाही, चांगलं काम करत नाही असा आरोप सुद्धा रामदास आठवले यांनी केलेला आहे। या आधी सुद्धा त्यांनी थेट राष्ट्रपतींची भेट घेतलेली होती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी यासाठी। पण आज विरोधकांसाठी निश्चितपणे त्यांना बळ देणारी ही गोष्ट म्हणावी लागेल, कारण महाविकास आघाडी सरकारमधल्या दुसऱ्या मंत्र्याची विकेट गेली आहे। गृहमंत्री पद हे राज्यामध्ये सरकारमधलं एक मोठं मंत्रीपद असतं, 2 नंबरचं मंत्रीपद म्हणून ओळखलं जातं। प्रचंड शक्ती असणारं हे मंत्रीपद ओळखलं जातं। राज्यातली कायदा सुव्यवस्थापासून अनेक गोष्टी या मंत्रालयाच्या अंतर्गत येत असतात आणि याच मंत्रीपदावर असलेले शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट पोलिसांना दिल्याच्या प्रकरणात आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे, घरी जावं लागलेलं आहे। नैतिकदृष्ट्या आपल्याला पदावर राहण्यात कुठलंही स्वारस्य नाही असं त्यांनी सांगून मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिलेला आहे। पण विरोधकांनी मात्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून याचा सगळ्यात पहिल्यांदा खुलासा करण्यात आला, याची घोषणा करण्यात आली अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून। नवाब मलिक नेमकं काय म्हणाले माध्यमांच्या समोर येऊन जाणून घेऊयात। जे हायकोर्टाने कमिशनर परमवीर सिंग यांच्या आरोपावर सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखजी यांनी पवार साहेबांना भेटून राजीनामा देण्याच्या बाबतीत त्यांनी माहिती दिली। साहेबांनी त्याला कुठेतरी होकार दिला आणि गृहमंत्री हे मुख्यमंत्री साहेबांना राजीनामा देण्यासाठी गेले आहे। ते मुख्यमंत्री महोदयकडे राजीनामा देतील, मग मुख्यमंत्री महोदय त्याला स्वीकारतील। हा राजीनामा त्यांनी स्वतःहून सांगितल्यानंतर हे कारवाई झालेली आहे। याचं मुख्य कारण कुठेतरी सीबीआय इन्क्वायरी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं हे योग्य नाही असं त्यांनी स्वतः मत व्यक्त केल्यानंतर त्याला पवार साहेबांनी होकार दिलेला आहे। आरोप याच्यात सत्यता नाही। सुरुवातीपासून ज्या पद्धतीने हे आरोप लावण्यात आले त्याच्यावर प्रश्नचिन्ह पक्षाने आम्ही सर्वांनी निर्माण केला। शेवटी रिटायर जजच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशीचे कुठेतरी निर्णय घेण्यात आले। शेवटी न्यायालयाच्या आदेशाचा कुठेतरी सन्मान ठेवणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्या सन्मान ठेवत त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता जे काही सत्य असेल, एक ठिकाणी रिटायर जज या प्रकरणाची चौकशी करणार आहे,
आदेश कोर्टाचा असताना CBI स्वतः करणार आहे. आम्हाला अजून विश्वास आहे की परमबीर सिंग यांच्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे लोकशाही सुदृढ झाली. पवारांनी संवेदनशीलपणे निर्णय घेतला. मी या निर्णयाचं समाधान व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा याचा आदेश हायकोर्टाने CBIची इन्क्वायरी निर्णयात दिल्यानंतरही झाला नसता, तो पवार साहेबांच्या आदेशाने झाला. आणि त्यामुळे मी समाधान व्यक्त करतो, कारण शेवटी राजकारणात आणि समाजकारणामध्ये जोपर्यंत अशी परंपरा निर्माण होत नाही की जे चुकेल त्याला शासन आहे, तोपर्यंत लोकशाही सुदृढ होणार नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूयात. जो निर्णय दिला त्या निर्णयानंतर हे अपेक्षितच होतं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तशा प्रकारचा राजीनामा गृहमंत्र्यांनी दिल्याचं माध्यमाच्या द्वारे आमच्या लक्षात आलेलं आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि पवारसाहेबांनी घ्यायला हवा होता. परंतु आता त्याकरता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली. हा राजीनामा जरी झाला असला तरी अजूनही एक गोष्टीचं कोडं मला पडलेलं आहे की इतक्या भयावह घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या कधी नव्हे. अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले, पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक चकार शब्द देखील का बोलत नाहीत. कोणाला अरेस्ट करेल किंवा करणार नाही या संदर्भात CBI स्वतः सांगू शकेल, पण एक सिटिंग होम मिनिस्टरच्या संदर्भात जेव्हा CBI इन्क्वायरी कोर्ट सांगतं त्यावेळी त्यांना त्या पदावर राहताच येत नाही. कारण एक प्रकारचा कॉन्स्टिट्यूशनल कॉन्फ्लिक्ट हा त्यातनं निर्माण होतो की एक एजन्सी अशा पदावरच्या व्यक्तीची चौकशी कशी करेल की जो स्वतः ते जे काही गुन्हे आहेत त्या गुन्हे घडण्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशनचा कस्टोडियन आहे. त्यांची चौकशी ते कशी करतील. आणि म्हणून मला असं वाटतं की आता पर्यायच उरला नव्हता राजीनामा देण्याच्या शिवाय. या सगळ्या घडामोडींच्या बद्दल अधिक तपशील देण्यासाठी आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव जोडले गेलेले आहेत. उदय, गेल्या काही तासांमधल्या ज्या सगळ्या राजकीय घडामोडी आहेत याचे सरकारी पातळीवर महाविकास आघाडीमध्ये नेमके काय पडसाद उमटतायत, काय प्रतिक्रिया येत आहेत? सध्या विलास महाविकास आघाडी अडचणीत आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महाविकास आघाडीतले जे दोन प्रमुख मंत्री आहेत, वनमंत्री असतील किंवा त्यापाठोपाठ गृहमंत्री असतील, अवघ्या 36 दिवसांमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. त्यासाठी विरोधी पक्ष भाजपने आक्रमकपणे आरोपांच्या फैरी एकामागोमाग एक सुरूच ठेवल्या होत्या. आता महाविकास आघाडीला विचार करावा लागणार आहे की विरोधी पक्षांना तोंड कसं द्यायचं, त्यांच्या सर्व आरोपांना उत्तर कसं द्यायचं. कारण महाविकास आघाडी 3 पक्षांची मिळून बनलेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये कुठेतरी समन्वयाचा देखील अभाव दिसून येत आहे. एखाद्या मंत्र्यावरती, एखाद्या नेत्यावरती जर आरोप झाले तर त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी एकजूट होऊन विरोध करताना दिसत नाही आहे किंवा त्यांना उत्तर देताना दिसत नाही. त्याचाच परिणाम असा झालेला आहे की महाविकास आघाडीतल्या विस्कळीतपणाचा फायदा विरोधी पक्ष भाजपने अचूकपणे उचललेला आहे. विरोधी पक्षांच्या आक्रमकपणापुढे महाविकास आघाडीचं काही एक चाललेलं दिसलं नाहीये. लागोपाठ 2 मंत्र्यांचे राजीनामे होणे हे महाविकास आघाडीसाठी निश्चितच नामुष्कीची गोष्ट आहे. आता महाविकास आघाडी नेमकं काय करणार? महाविकास आघाडीमध्ये प्रचंड एक अंतर्गत दबाव तंत्र देखील सुरू आहे. ज्यांच्या मंत्र्यांवरती आरोप केले जात आहेत त्या मंत्र्यांना बाजूला ठेवावं जेणेकरून महाविकास आघाडीची प्रतिमा चांगली राहील. मात्र अशा किती मंत्र्यांना बाजूला केलं जाणार आहे एकापाठोपाठ एक? कारण भाजप ज्या प्रकारे आरोप करत आहे आणि पुढे देखील आणखीन एका 3ऱ्या मंत्र्यावरती आम्ही गंभीर आरोप करणार आहोत,
त्यांचे कागदपत्र त्यांची फाईल देखील आमच्याकडे रेडी आहे, असा एक इशारा देखील सूचक इशारा जे आहे भाजपचे नेते देताना दिसत आहेत. त्याला आता महाविकास आघाडी कसं तोंड देणार हे देखील पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासूनच राज्य सरकारवरती एकापाठोपाठ एक भाजपने आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देण्यास महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडले हेच आता आपल्याला म्हणावं लागेल. आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. या राजीनाम्याच्या नंतर पुढे काय, म्हणजे कोण असेल राज्याचा पुढचा गृहमंत्री याच्याबद्दलची काही चर्चा सुरू झाली आहे. अगदी बरोबर विलास, जेव्हा एखादा मंत्री राजीनामा देतो तर त्यांचा जो मंत्रिपदाचा भार आहे तो अन्य कोणत्या मंत्र्याकडे देणार. सध्या तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचं राजीनामा पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचलेलं आहे. सध्या गृहमंत्रीचा अतिरिक्त कार्यभार जो आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आलेला आहे नियमानुसार. मात्र हे गृहमंत्री पद जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याचं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कोण आता नवा मंत्री गृहमंत्री म्हणून देण्यात येईल हे आता पाहावं लागणार आहे. याचा सर्वस्वी 100% निर्णय जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा असणार आहे. ते आता गृहमंत्रीपदी कोणत्या मंत्र्यांना किंवा कोणत्या नेत्याला नेमतात हे आता पाहावं लागणार आहे. जी काही प्रमुख नावं समोर आलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं. जयंत पाटील हे याआधी देखील गृहमंत्री पदावरती राहिलेले आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तमरित्या गृहमंत्रीपद जे ते हाताळलेलं आहे. जयंत पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जयंत पाटील हे अतिशय चांगले सुस्वभावी आणि त्यांच्या मंत्रालयावरती विभागावरती एक वचक आणि कमांड असणारे जे नेते आहेत मंत्री आहेत अशी त्यांची ओळख आहे. मात्र सध्या त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदाचा देखील कार्यभार आहे. एखाद्या व्यक्तीला आणखीन एक पद द्यावं का किंवा गृहमंत्रीपद जे मोठं द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद प्रदेश अध्यक्षपद जे आहे ते सोडावं लागेल का जयंत पाटील यांच्याकडे, हा देखील प्रश्न आहे. मात्र जयंत पाटील यांच्याबरोबरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं देखील नाव आहे पुढे. कारण गेल्या काही वर्षभरामध्ये आपण पाहिलेलं आहे की जे काही पॅन्डेमिक सिच्युएशन आलेली आहे संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये, या संपूर्ण कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे. त्यांची छबी देखील अतिशय चांगली आहे, कामाची हातोटी आहे. त्यामुळे राजेश टोपे यांच्यासारख्या निष्कलंक आणि चांगल्या प्रतिमेचा चेहरा देखील देण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं होऊ शकतो. त्यानंतर तिसरं नाव जे आहे सगळ्यात मोठं ते म्हणजे सध्याचे जे एक्साईज मिनिस्टर आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार. अजित पवार यांना संधी मिळू शकते कारण ते अनुभवी आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सध्या गृह मंत्रालय ज्या प्रचंड मोठ्या संकटात सापडलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी त्यांच्यासारखा अनुभवी नेता कामी येऊ शकतो. त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो अजित पवारांचा. अगदी बरोबर आहे. अजित पवार हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर राज्याचे अर्थमंत्री देखील आहेत. त्यांच्याकडे गृहमंत्रीपद द्यावं का याच्याबद्दल देखील चर्चा झालेली आहे. अजित पवार यांचा प्रशासनावरती प्रचंड मोठा वचक आहे. त्यामुळे त्यांचा जर का या गृहमंत्रीपदासाठी फायदा झाला तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील आणि एकूणच महाविकास आघाडीला देखील एक फायद्याचं ठरू शकतं. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सध्या विद्यमान अर्थ मंत्रालयाचा देखील मोठा कार्यभार आहे. त्यामुळे ते त्यांना आता अतिरिक्त गृहमंत्रीपद देतील का हे पाहावं लागणार आहे. मात्र त्यांच्याबरोबरच जे एक्साईज मिनिस्टर आहेत दिलीप वळसे पाटील यांचं देखील नाव पुढे आलेलं आहे. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू असे मानले जातात. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांचं नाव देखील आघाडीवरती आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या गळ्यामध्ये आता गृहमंत्री पदाची माळ पडते का हे पाहावं लागणार आहे. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार गृहमंत्री पदासाठी दिलीप वळसे पाटील यांचं नाव सर्वाधिक पुढे आहे असं समजतं आहे. आता प्रत्यक्षात नेमकं काय घडतंय हे पाहावं लागणार आहे. नक्कीच बघूया की या सगळ्या बद्दलच्या नेमक्या काय घडामोडी घडतायत. सध्या तरी या राजकीय घडामोडींवर तुम्ही नजर ठेवून राहा. याच्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या याच संदर्भातल्या घडामोडी कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.